नमस्कार. न्यूज परामर्शमध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या पक्षाची जी एकत्रितपणे बेस्टच्या पतपेढीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजेच उबाठा, शिवसेना गट आणि मनसे या दोघांनी एकत्र येऊन, दोन बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक एकत्रित लढण्याचा जो निर्णय घेतला होता ती त्यांची लिटमस टेस्ट होती. 18 ऑगस्टला या निवडणुका होणार होत्या आणि यात जागांचं वाटप असं झालं होतं की 21 जागा टोटल होत्या. त्यापैकी 19 जागा उबाठा गट लढणार होतं आणि फक्त 2 जागा हा मनसेकडून लढल्या जाणार होत्या. आणि या लिटमस टेस्टमध्ये दोघेही ठाकरे बंधू साफ नापास झाले. या दोघांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही आहे. या 21 उमेदवारांच्या निवडणुकीमध्ये 14 जागा शशांकराव यांच्या पॅनलला मिळाल्या, तर प्रसाद लाड यांच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या आहेत. आता याचं कारण उघड आहे की असा पराभव का झाला. तर याबद्दल ट्विट करताना यांनी असं सांगितलं, शशांकराव यांनी, की बेस्टमध्ये जो भ्रष्टाचार झाला आणि कामगारांच्या अहिताच्या दृष्टीने अहित साधण्यासाठी जे निर्णय घेतले गेले त्यामुळे हा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेला कामगारांनी त्यांची जागा दाखवून दिली. थोडक्यात या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही ठाकरे बंधूंना आता बेस्ट कामगारांमध्ये त्यांची पत काय आहे याची जाणीव झाली आहे. आणि ही जाणीव जर खरोखर झाली असली तर खूपच चांगली गोष्ट आहे. कारण आता या निवडणुकीत असं म्हटलं तर उबाठा गटाने खूप काही गमावलं आहे. कारण त्यांनी 19 उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि बेस्टमध्ये त्यांचं वर्चस्व उबाठा गटाचं अनेक वर्ष होतं, हे आपल्याला माहिती आहे. राज ठाकरे यांचं तसंही अस्तित्व बेस्टमध्ये काही विशेष नव्हतं आणि त्यांचे 2च उमेदवार निवडणूक लढवत होते आणि त्यामुळे त्यांचा विशेष पराभव झाला असं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं. पण उबाठा सेनेला मात्र हा एक जबरदस्त धक्का आहे आणि या भ्रष्टाचारामुळेच हा त्यांना पराभव पत्करावा लागला असं बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं ठाम म्हणणं आहे. आता हे जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, म्हणजे कामगारांच्या ज्या ठेवी पतसंस्थेत होत्या, पतपेढीत होत्या, त्याबद्दल भ्रष्टाचार झाला. बेस्टचं खाजगीकरण करण्याचा उबाठा गटाने जो प्रयत्न चालवला होता त्याच्याही विरोधात कामगार होते आणि आज त्याचा एकत्रित परिणाम म्हणून ही निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. आता हा जो भ्रष्टाचार झाला याची चौकशी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग म्हणजे EOW कडून सुरू आहे आणि लवकरच हा भ्रष्टाचार कोणी कशा प्रकारे झाला आणि किती कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार झाला हे आपल्याला समजून येईल. सध्या बेस्ट ही 3000 कोटीच्या तोट्यामध्ये चालवली जात आहे. आता हा बेस्ट उपक्रम फायद्यात आणण्यासाठी तसंच कामगार हितांचे निर्णय घेण्यासाठी, कामगारांच्या मुलांना नोकऱ्या देण्यासाठी, त्यांना घरं देण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील असं विजय पॅनलच्या लोकांनी सांगितलेले, म्हणजे प्रसाद लाड म्हणा किंवा शशांकराव यांनी असं आश्वासन दिलेलं आहे. आता बेस्ट फायद्यात आली तर केव्हाही चांगलंच आहे, कारण बेस्ट ही रेल्वेप्रमाणेच मुंबईची एक जीवनवाहिनी होती अनेक वर्षापूर्वी आणि आता आपल्याला माहिती आहे अनेक मार्गांवर बेस्टच्या बसेस या आयदर बंद करण्यात आल्या आहेत किंवा त्यांची जी फ्रिक्वेन्सी होती ती अतिशय कमी झालेली आहे आणि त्यामुळे लोक आता बेस्टवर जास्ती अवलंबून राहत नाहीत. आता या पराभवाबद्दल जेव्हा संजय राऊत यांना TV9 या मराठी चॅनलच्या पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, ती पतपेढीची निवडणूक, मला काही याबद्दल विशेष माहिती नाही आहे आणि ती माहिती जोपर्यंत नाही तोपर्यंत मी काय प्रतिक्रिया देणार. आणि त्याचं मला असं कळलं, कोणीतरी मला व्हॉट्सअप मेसेज केला की शशांकराव यांच्या पॅनलला जास्त जागा मिळाल्या. तर शशांकराव यांचे जे पिताश्री आहेत शरदराव यांचं पहिल्यापासूनच महापालिकेत आणि बेस्टमध्ये वर्चस्व आहे आणि त्याचा फायदा शशांकरावांना झाला. तसंच या ट्रेड युनियनच्या निवडणूक आहेत, ज्या युनियनचे सदस्य जास्ती त्यांचं पॅनल विजयी होतं आणि त्यामुळे त्यात विशेष नाही. स्थानिक अतिशय लोअर लेवलच्या निवडणूक आहेत, यामध्ये पराभव आणि अपयश वगैरे असं काही नसतं आणि मला जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत मी काय बोलणार. महापालिकेत मात्र आम्हीच विजयी होणार असंही ते म्हणाले. बरं, याच्यानंतर TV9 या मराठी चॅनलच्या पत्रकारांनी राज ठाकरे यांनाही हा प्रश्न विचारला की आपलं पॅनल पूर्ण पराभूत झालं 2 ठाकरे बंधूंचं. त्यावर त्यांनी प्रथम असं दाखवलं की बेस्ट पतपेढी म्हणजे काय याच्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. त्यांनी त्या पत्रकाराला 2दा-3दा विचारलं, कसली निवडणूक. मग पत्रकारांनी त्यांना एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर मग ते म्हणाले
नाही, ह्या फार छोट्या निवडणुका आहे, ह्याच्याकडे माझं काही फारसं लक्ष नसतं आणि त्याच्यामध्ये पराभव वगैरे काही माहिती नाही आणि म्हणून त्यांनी तो विषय टाळला. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाळा नांदगावकर हे त्यांचे जे मनसेचे एक मेन नेते आहेत, त्यांनी तर बेस्ट कामगारांच्या अनेक सभा घेतल्या होत्या या निवडणुकीपूर्वी. तसंच मनसेचं जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्याच्यावर अनेक पोस्ट या निवडणुकीच्या संदर्भात दिल्या जात होत्या आणि तरीसुद्धा राज ठाकरे असं म्हणतात की मला माहिती नाही आणि फार छोटी निवडणूक आहे. मग त्यांनी सर्वस्व पणाला का लावलं होतं? जर निवडून हे जिंकले असते ठाकरे बंधू तर गाजावाजा झालाच असता, पण आज झाले नाही. तर पराभव स्वीकारण्याची त्यांची मानसिकताच दिसत नाही आहे. पराभवाचे कारण मीमांसा करू किंवा त्याच्यामध्ये काय योग्य तो बोध घेऊ आणि आम्ही बेस्ट कामगारांच्या हिताच्या दृष्टीने पावलं उचलू वगैरे ह्या बातम्याच नाही आहेत, याबद्दल काही बोलणंच नाही. उबाठाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं काय मत आहे अद्याप आपल्याला कळलं नाही प्रसारमाध्यमांमध्ये, पण तेही उडवाउडवीचीच उत्तरं देणार. तर अशा प्रकारे या लिटमस टेस्टमध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे पूर्णपणे अपयशी झालेले आहेत आणि एक प्रकारची चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यांना वाटत होतं मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलो आणि मराठी लोकांसाठी आपण करतो. बेस्टमध्ये सुद्धा जास्ती मराठीच कामगार आहे तर आपल्याला तिथे विजय निश्चित मिळेल, हा त्यांचा जो भ्रम होता त्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. आणि एक चांगली गोष्ट आहे की आता या बंधूंवर विश्वास ठेवायला मराठी माणूसही तयार नाही. मराठी कामगार सेना जी बेस्टची आहे म्हणजे त्यातलेच मराठी कर्मचारी आहेत तेही ठेवायला तयार नाही, कारण त्यांना माहिती आहे की ही संधी साधू युती आहे. केवळ बेस्टच्या डोळ्यावर पैसा ठेवूनच पैशावर नजर ठेवून ही युती झालेली आहे, मतलबी युती की आपण दोघे भाऊ आणि मिळून सगळं खाऊ, याच तत्वानुसार ती किंवा या टॅगलाईनवर ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली गेली आहे. आता अपेक्षा अशी की बेस्ट फायदे देईल. याच्यानंतर जेव्हा राज ठाकरे असं म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीत आमचाच विजय होणार, याबद्दल प्रतिक्रिया विचारली जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला असं म्हणजे छोट्या पक्षाला असं म्हणण्याचा अधिकार आहे की आमचाच पक्ष निवडून येणार, त्यातनं काही विशेष साध्य होत नाही. आणि त्यांनी रामदास आठवले यांचं उदाहरण दिलं की आज ते भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत आहेत म्हणून ते निवडणूक जिंकले आणि आज ते सत्तेमध्ये आहेत. पण ते एकटे राहिले असते तर कदाचित असं चित्र आपल्याला दिसलं नसतं, परंतु ते आमच्याबरोबर युतीत आहेत आणि युतीतच राहणार. आणि अशा छोट्या पक्षांना युतीचा आधार घेतल्याशिवाय पर्याय असंच त्यांना यातून सूचित करायचं होतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पराभवानंतर राज ठाकरे हे फडणवीस साहेबांना भेटायला गेले आणि याचं कारण असं त्यांनी सांगितलं की मुंबईच्या समस्यांबाबत चर्चा करायला किंवा ते प्रश्न घेऊन मी गेलो. मग आता पराभव झाल्या प्रश्न आठवले, तोपर्यंत त्यांना प्रश्न नव्हते आठवले. आज एक जो सच्चा नेता असतो, एखाद्या पक्षाचा प्रमुख असतो, त्याचं काम काय असतं? एखादा पराभव झाला आपला तर तो का झाला आणि त्याच्याबद्दल मनन चिंतन अंतर्मुख होऊन त्याच्याबद्दल विचार करून पुढे पावलं आपण काय उचलायची हे ठरवणं हा असतं. आणि पराभव मान्य करणं मोठ्या मनाने हेही महत्त्वाचं असतं. पण हे करणं, पराभव मान्य करणं हे ठाकरे बंधूंच्या रक्तातच नाही असं दिसतंय आणि त्यामुळे पराभव ते मान्य करतच नाही आहेत. आणि त्यात शशांकराव यांनी तर त्यांना उघडपणे सांगितलं की उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या घरी बोलवावं आणि विचारावं की तुमचा विजय कसा झाला आणि उबाठा सेनेची हार कशी झाली. तर त्यांना मी सविस्तर सांगेन की कसा भ्रष्टाचार झाला, कसे बेस्टच्या कामगारांच्या अहिताचे निर्णय घेतले गेले आणि बेस्ट बंद करण्याच्या दृष्टीने कशी पावलं उचलली गेली आणि त्यामुळे तुमचा पराभव झाला. जर त्यांच्यात खरोखर काही सत्व असेल तर त्यांनी मला बोलवावं, एवढं उघड त्यांनी आवाहन करून सुद्धा मला नाही वाटत उबाठा त्यांना बोलवेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलवतील आणि काही चर्चा करतील आणि चर्चा करून तसंही काही उपयोग होणारच नाही आहे, कारण निवडणुकीचा निकाल लागला आणि पुढच्या 5 वर्षांसाठी हे जे 21 उमेदवार निवडून आलेत प्रसाद लाड आणि शशांकराव यांचे मिळून तेच काम करणार आहेत. आणि ते जर बेस्टला लाईनीवर आणू शकले आणि तोटा जरी कमी करा, पूर्ण फायद्यात जरी बस आली नाही बेस्ट बस, तरी तोटा जरी कमी प्रमाणात त्यांनी करून दाखवला तरीसुद्धा ती एक मोठी अचिव्हमेंट या पॅनलची ठरणार आहे. आणि त्याचमुळे आता असं वाटतं महापालिका निवडणुकीतसुद्धा लोकांनी सावधान राहावं आणि या ठाकरे बंधूंकडे फारसं लक्ष न देता त्यांच्या मराठीला जे मुद्दा त्यांनी उचलला आहे कळीचा, त्यालाही फारसं महत्त्व न देता आपल्याला माहिती आहे की ते मुसलमान धार्जिणे आहेत, त्यांनी मुसलमानांचाच पक्ष घेतला आहे. आता जे आपलं युद्ध झालं भारत आणि पाकिस्तान यांचं, पहलगाममध्ये जो दहशतवादी अटॅक झाला तेव्हा उद्धव ठाकरे लंडनमध्ये
सुट्ट्या घालवायला गेले होते तिथून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि इथे आल्यावर सुद्धा इंडिया अलायन्सच्या सुरात सूर मिसळून त्यांनी या युद्धाबद्दल अनेक प्रश्न निर्माण केले. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की भारत पाकिस्तान युद्ध करून काय साध्य होणार आहे. जे टेररिस्ट होते ज्यांनी या पहलगाममधल्या पर्यटकांना मारलं ते तर मोकळेच आहेत, त्यांना पकडून मारायला हवं. अरे पण त्यांना पकडायला सुद्धा वेळ लागतो ना, असं सहजासहजी पकडता येणार नाही. ते शेल्टरमध्ये लपलेले असतात, त्यांना स्थानिक लोकांचा पाठिंबा असतो, पाकिस्तानमधल्या मोठमोठ्या नेत्यांचा पाठिंबा असतो. आणि असं करून सुद्धा आज मोदी सरकारनी आपल्या लष्कराने त्यांना शोधून काढलं आणि त्यांना त्या तिन्ही अतिरेक्यांना ठार केलेलं आहे. आता ह्याच्यावर सुद्धा प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिलेली नाही आहे. फक्त तेव्हा म्हणत होते ते मोकळे आहेत, मग हे युद्ध करून फायदा काय, पहिलं त्यांना मारणं आवश्यक होतं. आता हे मारल्यानंतर सुद्धा त्याच्यावर त्यांनी मोदी सरकारचं अभिनंदन केलेलं नाही आहे किंवा काही प्रतिक्रिया दिलेली आहे. यावरून आपल्याला दिसतं की माणसं किती ढोंगी आणि स्वार्थी आहेत. आणि अशा प्रकारे आता महापालिका निवडणुकीत सुद्धा ते पुढे कोणता मुद्दा उचलून धरतात आणि मतं मिळवण्याचा कसा प्रयत्न करतात हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच जे वक्फ बोर्डाचं बिल मोदी सरकारने आणलं आहे त्यालासुद्धा उबाठा सेनेने विरोधच केलेला आहे. हेही आपण मराठी माणसांनी आणि हिंदू लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये एक भूमिका घ्यायची केवळ मतं मिळवण्यासाठी आणि केंद्रामध्ये मात्र इंडिया आघाडीबरोबर जायचं असा दुटप्पीपणा राजकारणात आता महाराष्ट्र सहन करणार नाही, हेच यातून दिसून येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.